आटपाडीत रस्ते रुंदीकरणावरून राडा 14 मीटरचा रस्ता झालाच पाहिजे. तानाजी पाटलांसह सर्वपक्षीय नेत्यांचा पवित्रा. शहराच्या विकास आराखड्यातील रस्त्याच्या रुंदीकरणावरून आटपाडीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. 14 मीटरचा नियोजित रस्ता प्रशासनाकडून 11 मीटरवर आणला गेल्याने संताप व्यक्त होत आहे. नगरपंचायतीच्या हक्काचा आणि भविष्यातील गरजांचा विचार करून 14 मीटरचाच रस्ता झाला पाहिजे, अन्यथा सुरू असलेले काम बंद पाडू असा सज्जड इशारा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी दिला आहे. वादाचे मूळ कारण म्हणजे 3 मीटरची कपात ही नेमकी कोणासाठी केली? आटपाडी नगरपंचायत क्षेत्रात सध्या महत्त्वाच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. तांत्रिक अडचण किंवा कोणाच्या तरी दबावामुळे रस्त्याची रुंदी 14 मीटर ऐवजी 11 मीटर केली जात असल्याची बाब समोर आली. अवघ्या 3 मीटरच्या या फरकामुळे भविष्यात शहरामध्ये मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते आणि नागरिकांच्या हक्काच्या रस्त्यावर अतिक्रमण होऊ शकते, अशी भीती व्यक्त करत सर्वपक्षीय नेत्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाला धारेवर धरले. मग 3 फूट सोडून गटरच्या अलीकडे कशासाठी आला? लगेच झालं म्हणून त्यांनी पैसे आणून त्यांना करू दे की हो. आपण आणले तर आपण याला घाम गाळलाय पैसे आणायला, काय संबंध आहे? काही आटपाडीचा आम्ही वाईटपणा घ्यायला काही ही नाही. वरनं इथपर्यंत झाला, खालनं इथपर्यंत झाला. राहिलेल्या पीस मध्ये जर राजकारण कोण करत असेल ही चुकीचं आहे. ही आटपाडीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. काय इथं आता ट्रॅव्हल्स थांबतील, कुठं थांबणार? ट्रॅव्हल्स जी मुंबईला जाणारा थांबते. वाहनवाला इथं पार्किंग करून कोण आलेल्याला सोडा स्टँडवर येते, तर जायच कसं? ती पहिली कोंडीत सोडवायला आपण ही पैसे 20 कोटी दिले का काय दुसऱ्यासाठी दिले? हा, तिथं आपलं ठरलं होतं, माप टाकलं होतं. मग माप टाकलं आत कशासाठी? 10 मीटरनं आत म्हणजे जो कळतं, ही 3 मीटरनं आत जवळजवळ 11 फूट आत झाला. 10.5 11 फूट कसं वाहन बसणार? माणसं कशी येणार सांगा? कशासाठी असं का वागलं? काय म्हणतात? 11.5 मीटर आम्हाला अहो कोण सांगणारा? त्याला दम आहे. आण ना निधी म्हणाव, कुणाला आणायचंय त्यांनी पैसे आणायचे नाही तर आणलेल्यावर तुम्ही कशाला? एक काम करा की म्हणाव, दुसरं काय तर करा ना. हा, या आटपाडीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. पेटला सगळा वाईटपणा अंगावर घेऊन आम्ही पेट साफ केल्या, सगळं पायऱ्या काढून सगळं टोटली करून घेतल्या. निवडणुकीत तोटा झाला मान्य केलाय आम्ही. ही पैसे आणलेलं ही चांगल्या कामाला वापर झाला पाहिजे. तुम्हाला चालणार? अरे नियमाने रस्ता अध्यक्ष आता माझ्या काम पण ठेवा. बोलणार आहे त्यांनी काम केलं, अजिबात मी काम त्यांच्या बाजूलाच काम करतो. अध्यक्ष तुम्ही कुठे घ्यायचं ठरलं होतं?